नमस्कार सर्वांना, नंदिनीज किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर खूप दिवस झालेत काही कारणामुळे मी रेसिपी दाखवली नाही, तर चला मग आज मस्त तांदळाचे पापड बनवूया घिसीचे। तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर इथे घेतले मी 1 ग्लास पाणी आणि प्रमाणातच घ्यायचं, तर इथे चवीनुसार मीठ टाकले। तर आता मी माझ्या चॅनलला नवीन असाल तर खरंच प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट्स पण करा। तर इथे मी आता ज्या ग्लासाने पाणी टाकलं त्याच ग्लासाच्या मापानेच एकदम व्यवस्थित आणि प्रमाणातच दोन्हीही मापे सारखेच यायला पाहिजे। तर इथे मी ज्या ग्लासाने पाणी घेतलं त्याच प्रमाणात मी पीठ पण घेतले। अजिबात पाणी किंवा पीठ जास्त किंवा कमी होऊ नये। 3 दिवस मी तांदूळ छानपैकी भिजू घातले होते आणि त्यानंतर मी गिरणीतून बारीक पीठ करून वगैरे आणलं। त्यानंतर इथे मी ठेवलेले आता वर पाणी, तर पाण्याला छान उकळ आली। आता मी टाकले त्याच्यात जिरे पावडर। तर तुम्हाला टाकायचे असले तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकायचे असले तरीही नाही टाकू शकता। तरी ते मी जिरे पावडर टाकून छान मस्त अशी एक उकळ काढून घेते। त्यानंतर आता इथे जे उकळलेलं पाणी आहे तर ते कोरड्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि एक लक्ष ठेवायचं, लगेच हात पिठात घालायचा नाही, जेणेकरून आपल्या हाताला चटके वगैरे लागन। तरी ते मी अशी चमच्याच्या साहाय्याने पीठ एकजीव करून घेते। तर मस्त असं थोडं थोडं करून पाणी टाकत राहायचं, एकदाच टाकायचं नाही। तर असं मी एक थोडं थोडं करून पाणी टाकून दिलेलं आहे आणि चमच्याच्या सहाऱ्याने फिरवून घेतलं। त्यानंतर खूप छान असे मस्त पापड आणि नवीन पद्धतीचं आहे, तुम्हाला आजपर्यंत कोणीही ही अशी घिसी पापडची रेसिपी दाखवली नसेल तर तुम्ही नक्कीच बघा। तर आता इथे मी आणखीन पाणी गरम करायला ठेवलं आहे गॅसवरती। तर माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला म्हणून ते काही तुम्हाला व्यवस्थित नाही झालेलं आहे। तरी बघा आता मी इथे जो पिठाचा गोळा तो छान असा भिजवत घालून ठेवला। आता हा हातावरती गोल गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यात छिद्र असं गोल करून घ्यायचं। तर असं मी इथे छिद्र गोल करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे छान पाण्याला उकळ पण आलेली आहे। तर आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण जे रिंग करेल आहे पिठाच्या, त्या रिंग गोल गोल आणि त्याच्यात छिद्र पाडलेले आहे। तर आता मी तिन्ही अशा पाण्यामध्ये मस्त असे छान शिजून घेते, कारण की पापड एकदम छान असा तिप्पट फुलणारा पापड आहे हा। तर हे बघा आता इथे मी 10 मिनटं छान असे मस्त शिजून घेणार आहे। तर आता 10 मिनटंपर्यंत मी त्याची थोडासा वेळ बघते। तर चला मग आता इथे माझे 10 मिनटं आता होतच आलेले आहे। तर इथे माझे 10 मिनटं झाले। त्यानंतर मी झाकण काढलं, बघते तर असे छान मस्त अशा रिंगा तयार झालेल्या आहे। तर मी रिंगा चेक केले होते जास्त छान शिजले का नाही म्हणून, पण थोडंही माझ्याकडून स्किप झाला। तर हे बघा आता मी इथे काढून घेतले एका चाळणीमध्ये आणि 10 मिनटं हे आणखीन थंड करायला ठेवायचं। 10 मिनटं नाही तर थोडंसंच काहीतरी 2-3 मिनटं असं ठेवायचं। तर हे बघा तर मस्त छान असे शिजले की नाही ते मस्त असं जेव्हा कट केल्याच्या नंतर कळतच, कलरच बदलून जातो पिठाचा। तर हे बघा आता मी एका पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये आता मी ते टाकून देते। त्यानंतर असं बेलणं घ्यायचं, बेलणं घेतल्याच्या नंतर थोडंसं त्याला फिरवून घ्यायचं, जेणेकरून मस्त असे छान पापड येते। तर आता मी ते बेलण्याच्या सहाऱ्याने असे जे आपण पोळी ज्या साईडनं जशी लाटतो त्या पद्धतीनेच लाटून घ्यायचं। तर हे बघा एक जीव होऊन जातो, दुसरे काहीच नाही। तर चला मग मी ते पोलपाट घेतला, पोलपाट खाली ठेवून त्याच्यानंतर एक ताट घेतलं, आपण जे जेवण करायचं ताट असतं ते ठेवायचं पलटी करून आणि त्यानंतर असं फक्त ताटाला हात लावायचा, जेणेकरून ताट असं फिरता पण यायला पाहिजे आणि गोल पापड पण व्हायला पाहिजे। तर मी ते असे पापड लावून घेते। तर तुम्हाला जर असे नाही जमलं तर तुम्ही कॅरी बॅग पन्नीचा वापर करूनही पापड लाटू शकता किंवा डिंकाचं पाणी करूनही तुम्ही पापड लावू शकता। तर मी ते डिंकाचं पाणी किंवा पन्नीचा अजिबात वापर नाही केला, एकदम असे ताटावरतीच मी असे लाटून घेतले। तर हे बघा किती छान मस्त असा पापड निघतोय ताटापासून वेगळा झाला की नाही। तर हे बघा मस्त असे माझे चारही बोटं पापडमध्ये दिसायला लागले। तर मी ते फॅनच्या हवेखाली घरामध्येच ठेवलेले आहे। एक दिवस मी फॅनच्या हवेखाली मस्त असे सुकून घेणार, त्यानंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात मी छानपैकी असे पापड वाळून घेणार आहे, जेणेकरून 2 वर्ष नाही 3 वर्ष आपले असे पापड मस्त टिकतील। आणि मी तेलाचाही वापर केलेला नाही, कारण की तेलाचा वापर केला तर लगेच पापड कुंभट वास मारतात, त्याच्यामुळे तेलाचाही अजिबात वापर नाही करायचा। तर ह्या पद्धतीने मी ते लाटी गोल करून घेतली, चपटी करून घेतली। त्यानंतर आता मस्त असं लाटते पापड। तर तो खूप सोपी आणि साधी पद्धत आहे। ज्या महिलांना येत नसेल घिशीचे पापड तर त्याने ह्याच पद्धतीने करा,
कारण की कोणाकोणाला ना घिशीचे पापड आणि 1 ग्लास प्रमाणात पाणी टाकून डायरेक्ट उकळत्या पाण्यामध्ये कोरडं पीठ टाकायला घिशी गिळता येत नाही. त्यांच्यासाठी तर खरंच इतका सोप्या पद्धतीनं पापड आहे. कसा बी करा तर छानच लागतो, फुलतो, 3पट फुलतो आणि खायला पण खमंग लागतात. तर चला मग आता मी असे करून सगळे पापड करून घेते आणि मग छानपैकी सावलीत वाळून घेते फॅनच्या हवेखाली. नंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात वाळून घेते. तर हे बघा आता मी इथे पापड हे पण असा छान मस्त निघलेला आहे. अजिबात ताटालाही चिटकत नाही आणि अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही. तर ह्या पद्धतीने मी असे पापड करून घेते. तर बघा तुम्ही हा पण पापड किती छान आणि मस्त निघाला. तर असे करून मी सगळे पापड करून घेते. तरी ते मी आता पापड टाकून दिले. तर दुसऱ्या दिवशी मी छान उन्हामध्ये वाळले आणि तिसऱ्या दिवशी मी लगेच आता तुम्हाला तळून दाखवते तर कसे झाले तर पापड. तरी ते मी तेल गरम करायला ठेवलं. त्यानंतर थोडासा पापडाचा तुकडा टाकला तर छान मस्त असं तेल तापले गेलेलं आहे. तर मी आता पापड तुम्हाला तळून दाखवते. तर कसे पापड झाले तर आपले तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर हे बघा तेलात टाकल्याच्या नंतर किती छान असा मस्त फुलला की नाही 3पट पापड. तर खूप सोपी साधी पद्धत आहे. तर आता मी दुसरंही पापड तुम्हाला लगेच तळून दाखवते. तर हे बघा आता हा पण पापड मी तळायला टाकला आहे. तर मी थोडासा चिमटा घेतला कारण की झारण्यात व्यवस्थित तेल गळत नाही म्हणून मी असा या चिमट्याचा वापर केला की जेणेकरून सगळं तेल निथळेल कढईमध्ये. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर इथे आता तिसराही टाकला आणि आता छान मस्त तोही फुलला गेलेला आहे. तर छान मस्त असं टेस्टिंग आलेलं आहे. तर चला मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोजच्या व्हिडिओला